छत्रपती संभाजीनगर शहरातील रशीदपुऱ्यात अवघ्या 10वी उत्तीर्ण दाम्पत्याने निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्याने घेऊन अवैध गर्भपात केंद्र उघडले। 5 वर्षांपासून हा अमानुष धंदा सुरू होता। 27 एप्रिलला सायंकाळी शहर पोलिसांनी छापा मारून या केंद्राचा पर्दाफाश केला। छापा पडला तेव्हाही एका 24 वर्षीय महिलेचा गर्भपात सुरू होता। ती वेदनेने विवळत असतानाच पोलीस आले आणि तिला रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात दाखल केले। गेल्या 2 महिन्यात शहरात आढळलेले हे तिसरे मोठे गर्भपात रॅकेट आहे। या प्रकरणात शाहिदा परवीन सय्यद इर्शाद अहमद वय वर्ष 51, तिचा पती सय्यद इर्शाद अहमद सय्यद गनी वय वर्ष 61, दोघे राहणार खमरविला रशीदपुरा, मदतनीस नसरीन नजीर शेख वय वर्ष 47 राहणार BFC शाळेजवळ सहारा कॉम्प्लेक्स आझाद चौक, मीनाक्षी मंगेश थोरात वय वर्ष 35 राहणार सिनाई समर्थ रेसिडेन्सी होनाजीनगर यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना 28 एप्रिलला सायंकाळी 5:30 ला न्यायालयात हजर केले असता 5 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मीनाक्षी थोरातचा लॅब चालक पती मंगेश हा फरारी आहे। मीनाक्षी व मंगेश हे गर्भवतींची तपासणी करून शाहिदाकडे गर्भपातासाठी पाठवत होते।